संपूर्ण भारतीय बनावटीची दिशादर्शक प्रणाली परिपूर्ण करणाऱ्या IRNSS-1G या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून झालं। अत्यंत भरोशाच्या PSLV C-33 या रॉकेटच्या सहाय्याने उपग्रह त्यांच्या कक्षेत नेला। अमेरिकेच्या GPS प्रणालीला पर्याय ठरणारी इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम इस्रोनं विकसित केली आहे। यामुळे एखाद्याचे अचूक ठिकाण, दिशा, वेग याचीही माहिती मिळणार आहे। या प्रणालीमुळे भारतीय उपखंडात म्हणजेच देशाच्या सीमेपासून 1500 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक दिशादर्शन होऊ शकणार आहे। अर्थात संरक्षण आणि वैज्ञानिक स्तरावर याचा जास्त वापर होणार आहे। स्वतःची दिशादर्शक प्रणाली तयार करणारा अमेरिका, रशिया, युरोपियन अवकाश संस्था आणि चीन नंतरचा भारत हा 5वा देश ठरलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या भारतासाठी किती फायद्याचा आहे। या निमित्ताने आपण अवकाश तंत्रज्ञानामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आपण गाठत आहोत। आपण याआधी 6 उपग्रह हे 2013, 14, 15 या 3 वर्षांमध्ये आपण प्रक्षेपित केले। ते हा 7वा उपग्रह आपण प्रक्षेपित केलाय। तो काही दिवसांमध्ये पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि भारतीय उपखंडामध्ये काम करणारी मिनी GPS म्हणजे दिशादर्शक प्रणाली या निमित्ताने कार्यान्वित होणार आहे। असं करणं फार मोजके देशांना या जगामध्ये शक्य झाले। त्याच्यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, युरोपियन स्पेस एजन्सी या 4 देशांना शक्य झाले। त्यानंतर आता भारताचा नंबर या ठिकाणी लागणार आहे आणि भारतीय उपखंडामध्ये खास करून लष्कराकरता आणि वैज्ञानिक कामाकरता या प्रणालीचा खूप मोठा उपयोग होणार आहे। कारण आपण आधी अमेरिकेच्या तंत्रज्ञानावर आपण अवलंबून होतो। मग कुठलं क्षेपणास्त्र डागायचं असेल, कुठली युद्धनौका संचार करायचा असेल तर त्यासाठी आपण अमेरिकेच्या तंत्रज्ञानाचा आपण वापर घेतो आणि ते पूर्णपणे खरं तर चुकीचं होतं किंवा असं अवलंबन कुठल्या देशावर संरक्षणाच्या बाबतीत हे पूर्णपणे चुकीचं होतं आणि ते नेमकं आपण आता साध्य करणार आहोत स्वतःची दिशादर्शक प्रणालीमुळे। त्याच्यामुळे संरक्षण क्षेत्रात खास करून आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये भारतीय उपखंडात संचार करताना आपल्याला या दिशादर्शक प्रणालीचा उपयोग होणार आहे। त्याच्यामुळे आपली युद्धनौका किंवा आपलं एखादं क्षेपणास्त्र, आपलं लढाऊ विमान किंवा आपलं हवाई विमान या संदर्भात दिशादर्शन देणं या उपग्रहांच्या शृंखलेमुळे शक्य होणार आहे। इस्रो मार्फत या मोहिमेनंतर आणखी काही मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत का? या आधीचा इतिहास बघितला तर इस्रो दरवर्षी साधारण 3 ते 4 उपग्रह प्रक्षेपित करायची। मात्र गेल्या वर्षापासून दरवर्षी 8 ते 10 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा संकल्प इस्रोने सोडला आहे। आपण या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अशा प्रकारचे 2 उपग्रह प्रक्षेपित केले होते। हा एक तिसरा उपग्रह किंवा ही तिसरी मोहीम आपण भारताने हाती घेतलेली आहे। ते आता लवकरच पूर्ण होईल आणि या पुढच्या काळामध्ये आणखी 5 ते 6 मोहिमा आपण करणार आहोत। आपण मे महिन्यामध्ये आपण याच PSLV रॉकेटद्वारे आपण एकंदरीत 22 उपग्रह आपण अवकाशात पाठवणार आहोत आणि एक प्रकारचा जागतिक विक्रम करणार आहोत। त्याच्यामध्ये भारताच्या जमिनीची अचूक छायाचित्र घेणारे एक शक्तिशाली उपग्रह आपण पाठवणार आहोत आणि त्याचबरोबर त्या उपग्रहाबरोबर इतर 21 छोटे उपग्रह आपण पाठवणार आहोत। काही वैज्ञानिक संस्थांनी तयार केलेले आहेत, काही विद्यापीठांनी ते उपग्रह तयार केलेले आहेत। नॅनो सॅटेलाइट म्हणजे 10 ते 15 ते 100 किलो वजनाचे असे छोटे छोटे उपग्रह असणार आहेत। तर मे महिन्यात आपण एक उच्चांक रचण्यासाठी आपण सिद्ध होत आहोत। त्याचबरोबर पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या उपग्रह आपण पाठवणार आहोत। डिसेंबर महिन्यामध्ये आपण एक सर्वात मोठं पाऊल उचलणार आहोत की एका नव्या रॉकेटच्या प्रयत्नामध्ये आपण नवीन रॉकेटचा आपण वापर करणार आहोत आणि आपण 4 टनापेक्षा जास्त मोठा उपग्रह आपण अवकाशात प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करणार आहोत। अमित, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।